ठाण्यातील रोटरी क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. दुपारी 2 वाजता ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. विश्वनाथ आनंद यांनी एकाच वेळी 22 बुद्धिबळपटूंसोबत ही स्पर्धा खेळली. ही स्पर्धा पाहायला नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं एकदिवसीय या कार्यक्रमात 500 जणांसाठी फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा टिपटॉप प्लाझा येथे झाली असून सुमारे 500हून अधिक बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. तर विश्वनाथ आनंद यांच्या विरोधात 22 बुद्धिबळपटूंचा सामना हा कोरम मॉल येथे रंगला होता. सुमारे 2.5 लाख रुपयांची बक्षिसं आणि 80 मानचिन्ह देऊन फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेच्या विजयी स्पर्धकांना विश्वनाथ आनंद यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय चर्चेचा विषय ठरलाय. रुग्ण उपचारादरम्यान मृत पडत असल्याच्या आकडेवारीनुसार अनेक राजकीय पक्षांनी या ठिकाणी कळवा प्रशासनाला धारेवर धरलं होतं. तसंच स्वच्छता आणि साधन सामग्री या संदर्भात देखील जाब विचारला होता. त्यातच आज राष्ट्रवादीचे अजित पवार गटाकडून देखील या ठिकाणी प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं. मात्र कोणत्या गोष्टीची कमतरता आहे त्यासाठी त्यांनी पाहणी देखील केली आणि आजमध्ये रुग्णांना 200 चादर आणि 200 ब्लँकेटचं वाटप करत रुग्णांना मदतीचा हात देण्यात आला. तसंच कळवा रुग्णालयास व्हेंटिलेटर या अधिक कोणती गोष्ट कमी पडत असेल तर त्यासाठी राष्ट्रवादीकडून मदत देण्याचं देखील यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटातील युवासेनेच्या वतीनं सांगण्यात आलं. सर्वप्रथम सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मागच्या एक आठवड्याभरात ज्या 20-25 बांधवांचा इथे जीव दगावला तर त्यांना मी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. सिव्हिल हॉस्पिटलच्या दुरुस्ती म्हणजे नवीन नूतनीकरणासाठी सिव्हिल हॉस्पिटल बंद झालं आणि त्यामुळे जो पेशंटचा इथे लोड वाढला. त्यामुळे ज्या ठिकाणी 400 पेशंट 500 पेशंटचा वार्ड आहे त्या ठिकाणी 700-800 पेशंट आल्यामुळे डॉक्टरांवरील ताण वाढल्यामुळे कदाचित ह्या सर्व गोष्टी घडल्यात. आपण उगाच सर्वांना त्रास देण्यापेक्षा माणुसकीच्या दृष्टिकोनातून आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं गेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे धोरे धरून सन्मान्य अजितदादांनी आम्हाला जो आदर्श घालून दिला आहे तो डोळ्यासमोर ठेवून येथे रुग्णांना जो काही सामग्री कमी पडली आहे त्या सामग्रीमध्ये सर्वप्रथम लागते ते चादर आणि बेडशीट म्हणजे जेणेकरून त्यांना झोपण्याची आणि पांघरण्याची व्यवस्था व्हावी. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते सन्माननीय नजीब मुल्ला साहेब आणि आमचे ठाणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय आनंदजी परंदपे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच आम्ही हे ब्लँकेट येथे वाटप केले आणि आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक आणि राजकीय संघटना यांना आवाहन करतो की डॉक्टरांना नुसता जाब विचारण्यापेक्षा आपण या ठाणे शहरात राहतो आणि जे रुग्ण आहेत ते पण ठाण्यातले आहेत तेही आपले बांधव आहेत तरी तात्काळ शासन कुठली गोष्ट होईल तेवढे प्रयत्न करत आहेत पण एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपणही सर्वांनी खारीचा वाटा उचलला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या पद्धतीने व्हेंटिलेटर्स असतील काय असेल जी काय सोय जी काय मदत इवन पाण्याच्या बॉटल्स असतील काय जे देऊ शकता ती मदत माणुसकीच्या दृष्टिकोनातून देऊन आजचा स्वातंत्र्य दिन साजरा करावा असं मी आवाहन करतो. काल मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे हमारा काम डाउन होने लगा फिर हम गांव चले गए फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए उनके मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा लेकिन सरकार नहीं भूली हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. ठाणे महापालिका
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण दगावण्याच्या घटना सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात 23 तर सोमवारी 4 रुग्ण दगावल्यानंतर मंगळवारी आणखीन 2घांची त्यात भर पडली आहे. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. त्यामुळे आता मृतांचा आकडा हा 29 झालाय. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची क्षमता संपली असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येतोय. परंतु मागील आठवड्यात घडलेल्या घटनेनंतर आज घडीला 500 बेड्सपैकी 491 बेड फुल असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यानं येथील शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्यात. त्यामुळे काही बेड शिल्लक असल्याचंही बोललं जातंय. एकूणच रुग्णालयावर मोठा ताण आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ICUचे 48 बेड्स फुल होते, तर इतर 500 बेड्स फुल झालेत. त्यात घडलेल्या मृत्यूच्या तांडवानंतर कळवा रुग्णालय आणि सिव्हिल रुग्णालयात समन्वय साधण्यात आलाय. त्यानंतर कळवा रुग्णालयाकडून सिव्हिल रुग्णालयात ICUचे 5 रुग्ण पाठवण्यात आले. परंतु सिव्हिल रुग्णालयाचे ICUचे बेडही फुल असल्याची माहिती पुढे आली आहे. सिव्हिल रुग्णालयात 24 बेड होते, परंतु रुग्ण वाढत असल्यानं त्याची क्षमता 36 एवढी करण्यात आली आहे. यामध्ये 12 प्रसूती, 12 मेडिकल आणि 12 सर्जरीचे बेड्स आहेत. परंतु आता त्याची क्षमता संपल्यानं त्यांनीही नवीन ICUचे रुग्ण पाठवू नका असं सांगितलंय. क्रमिक अभ्यासक्रमापेक्षा अधिक सखोल आणि सुलभपणे विज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान केंद्राची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण होईल. अधिक संख्येनं विद्यार्थी विज्ञान शाखेकडे वळतील. तसं विज्ञान केंद्र ठाण्यातही उभं राहणार असून त्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं पुढाकार घेतलाय. मराठी विज्ञान परिषदेलाही महापालिकेने या प्रकल्पात सहभागी करून घेतले. हे विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारं ठरेल असं प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेचं 8वं पुष्प गुंफताना केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक समीर कर्वे यांनी डॉक्टर काकोडकर यांची मुलाखत घेतली. भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राम गणेश गडकरी रंगायतन येथे विचारमंथन व्याख्यानमालेअंतर्गत डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते डॉक्टर काकोडकर यांच्या पत्नी सुयशा काकोडकर, समीर कर्वे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे अध्यक्ष दाकरू सोमण आणि कार्यवाहक प्राध्यापक नामदेव मांडगे यांचंही स्वागत पालिका आयुक्त बांगर यांनी केलं. यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. या मुलाखतीमध्ये डॉक्टर काकोडकर यांनी त्यांच्या बालपणापासूनचा प्रवास सांगितला. 1974 आणि 1998 मध्ये भारतानं केलेल्या अणुचाचण्या, जगभरात उमटवलेले त्याचे पडसाद, देशाचं संरक्षण आणि विकासासाठी अणुऊर्जेचा झालेला उपयोग याबद्दलचं विवेचनही डॉक्टर काकोडकर यांनी केलं. तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगातून साध्य होणाऱ्या गोष्टींचाही त्यांनी यावेळी उहापोह केला. आधुनिक तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या रोजगार आणि व्यवसायांच्या संधी ग्रामीण भागातील रहिवाशांना उपलब्ध करून दिल्या तर देशाचा सर्वांगीण विकास होऊन महासत्ता होण्याचं आपलं स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्वासही डॉक्टर काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केला. ग्रामीण भागातील जनतेला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतमाल प्रक्रिया आणि अन्य व्यवसाय उपलब्ध झाले तर तिथून शहरात होणारं स्थलांतर थांबेल आणि पर्यायानं शहरांचं बकालीकरण कमी होईल. ग्रामीण भागातील कुटुंबाचं दरडोई उत्पन्न त्यामुळे वाढून त्यांचं जीवनमान सुधारेल. ही सिलेटची कल्पना डॉक्टर काकोडकर यांनी स्पष्ट करून सांगितली. देशाची वाढत्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आदी पारंपरिक स्रोतांचा वापर करीत आहोत. परंतु विकास प्रक्रियेत अपरिहार्य असणारी पुरेशी ऊर्जा मिळवण्यासाठी अणुऊर्जेशिवाय आपल्यासमोर अन्य पर्याय नसल्याचं स्पष्ट प्रतिपादन डॉक्टर काकोडकर यांनी यावेळी केलं. या मुलाखतीच्या उत्तरार्धात डॉक्टर अनिल काकोडकर यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागावी, विज्ञानाविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण व्हावं यासाठी ठाणे महापालिका मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाच्या सहकार्यानं विविध उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमाच्या बोधचिन्हाचं अनावरण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते याच कार्यक्रमात करण्यात आलं. तसंच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना लिखाणाची संधी देणाऱ्या दृष्टी या विशेष अंकाचं प्रकाशनही डॉक्टर काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
या अंकाची संकल्पना ठाणे वैभव या दैनिकाची असून प्रकाशनास निखिल बल्लाळही उपस्थित होते.